नमस्कार मित्रांनो, मी तुषार तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ट्रॅव्हल अँड टेक विथ तुषार. तर मित्रांनो, व्हिडिओ हा जो आहे ना, हा डायरेक्ट मुंबईमध्ये येऊन स्टार्ट केला आहे. आणि तुम्हाला तर माहिती आहे, आपण राहायला पुण्यात आहे. खास मोमेंट अशी होती की इथं येऊन व्हिडिओची सुरुवात करायची होती मला. ठीक आहे, हा जो इंट्रो आहे ना आपला, तर तो इथं येऊन द्यायचा होता. त्यामुळं मग आता जरा एकदम मस्त वाटतंय. काय विषय नाही, आम्ही काल संध्याकाळी मुंबईला निघालो होतो. ठाण्याला आत्याच्या इथं राहिलो आणि त्याच्यानंतर आम्ही हे बॅकग्राऊंड मुंबई दर्शन, गेट ऑफ इंडिया, ह्याचं काय नाही पण हे ठीक आहे. तर मग मित्रांनो, आज आपण जो फिरायला आलो ना, ते कोण कोण आलं ते बघा. पप्पा, नाण्या, आतिश, चिव, नवीन नवरी, ही माझी नवरी, ही पप्पांची नवरी. ठीक आहे. तर मग मित्रांनो, आपण एवढं सगळं आलो इथं आता फिरायला. हा जो व्हिडिओ आहे ना, हा थोडा वेगळ्या स्टाईलनी, वेगळ्या पद्धतीने करायचा विचार केला आहे. आणि हा आपला व्हिडिओ नंबर 8 आहे. 8व्या व्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे ना, हा माझ्यासाठी थोडासा खास आहे. कारण की मुंबई मेरी जान, जेवढी मुंबई मला आवडते ना, तिकडे गेलो होतो आपण मुंबईमध्ये. आणि व्हिडिओची जी सुरुवात आहे ना, ती मुंबईमध्येच करायची होती. तर आत्ता तर आपण पुण्यात आहे, पण व्हिडिओची सुरुवात प्रॉपर केली आपण मुंबईमध्ये. ठीक आहे, तर तो तुम्हाला सुरुवातीला ती क्लिप बघायला भेटलीच आहे, त्याच्यामुळं काय विषय नाही. सो आपण मुंबईला का गेलो होतो आणि कशासाठी गेलो होतो, काय काय बघितलं, काय काय केलं, तिकडं कोणाच्या इथं राहिलो, हे सगळं तुम्हाला मी सांगणार आहे ह्या व्हिडिओमध्ये. सो द फ्रेंड्स, फर्स्ट आपण काय केलं, मुंबईला गेलो. मुंबईला जाण्याचं कारण आहे ना, व्हिडिओच्या एंडला सांगेल मी तुम्हाला. त्याच्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. तोपर्यंत तुम्ही बघणारे जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे पहिल्यापासून बघतात ते तर लाईकसुद्धा करतीलच, नो डाऊट. तर बॅक टू द पॉईंट, जास्त वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओकडे येऊयात. तर मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो आहे. सगळ्यात पहिले मुंबईला गेलो कसे. आपण मुंबईला गेलो पुणे स्टेशनवरून इंद्रायणी एक्सप्रेसनी कर्जतचा वडापाव खाऊन ठाण्याला गेलो. ठाण्याला मुक्काम केला आमच्या आत्याच्या इथं. आमची आत्या बेस्ट, आत्याची फॅमिली, आत्याची मुलं ब्रिलियंट. अक्षरशः आम्ही एन्जॉय केलं. एक रात्र तिथं राहिलो आणि एक रात्र खूप कमी पडली आम्हाला आणि त्यांना पण. खूप वर्षांनी गेलो होतो. आत्याची मुलं म्हणजे ना, बास रे बास. एक तर पहिली गोष्ट, टॅलेंट खचखचून भरलेला. बिंग मुंबईकर कदाचित ते असेल आतूनच. सो एनिवेज, आपण आत्याच्या घरी राहिलो. त्याच्यानंतर सकाळी उठून लोकलने, मुंबईच्या टिपिकल लोकलने आपण दादरला गेलो. दादरला गेल्याच्या नंतर तिथं आम्ही गेलो सगळ्यात पहिले. आणि बहुतेक माझ्या लाईफमध्ये पण माझ्या लाईफमध्ये पहिल्यांदा सिद्धिविनायकचं दर्शन घेतलं. जास्त गर्दी नव्हती, बाहेर लाईन खूप मोठी होती. ती बघून असं वाटलं की अरे बापरे, आता लय उशीर लागणार आहे, आपल्याला का पुढचं बघायला भेटणार नाही. पण झालं, आम्ही गेलो आतमध्ये. दर्शन एकदम फास्टमध्ये झालं, मस्तपैकी बाप्पाचं दर्शन घेतलं, छान वाटलं. नाव सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर आम्ही गेलो कुठे, द आयकॉनिक प्लेस, गेट ऑफ इंडिया, ताज हॉटेल बघायचं होतं. ताज हॉटेलच्या मागं फोटो काढायचा होता पोजमध्ये. तोपर्यंत तुम्ही तिथं काढलेले फोटो आणि आजूबाजूच्या गोष्टी ज्या होत्या त्या एन्जॉय करा. खूप सतरे फोटो वगैरे तुम्ही आत्ता बघून तुम्हाला आवडले असतील. गेटवे ऑफ इंडियाच्या नंतर CSTला आलो. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, जे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये येतं. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस बांधले इंग्रजांनी, पण सच अ ब्युटिफुल रेल्वे स्टेशन. अँड दिस इज ऑल्सो नोन ॲज इंडियाज ब्युटिफुल रेल्वे स्टेशन बिल्डिंग एव्हर. सो 19 प्लॅटफॉर्म आहेत तिथं. खूप मोठं आहे आणि असं एंड होते. रेल्वे अशी येते इथं आणि इथूनच परत जाते. दिस इज एंड.
ठीक आहे. CSTच्या नंतर ठाण्याला परत आम्ही लोकलने गेलो. तो जो मुक्काम होता तो सुद्धा आम्ही केला आत्याच्या इथंच. ठीक आहे, आत्याच्या इथंच मुक्काम केला. आणि सकाळी उठल्याच्या नंतर परत मज्जा. संडे होता, आम्ही कळव्याला गेलो, कळवा रेल्वे स्टेशनला. तिथून अगेन लोकलमध्ये बसून परत दादरपर्यंत गेलो आणि मुंबई. द व्हिडिओ व्ह्युअर्स फ्रॉम मुंबई दे नो वेस्टर्न लाईन, हार्बर लाईन, सेंट्रल लाईन, सगळ्या लाईन्स त्यांना माहीत असतात काय असतं ते. मग आम्ही दादरला गेल्याच्या नंतर वेस्टर्न लाईनला जाऊन तिकडनं आम्ही एक ट्रेन पकडली जी मुंबई सेंट्रलला जाते. ओके, आता वाय मुंबई सेंट्रलला गेलो. आणि मुंबईला जाण्याचं कारण हे होतं की मम्मी आणि आमच्या घरातली नवीन नवरी चिवताई हे दोघेही चालले होते वैष्णोदेवीला. वैष्णोदेवीची जी त्यांची ट्रेन होती कटरासाठीची, ती जाणार होती मुंबई सेंट्रलवरून. नाव मुंबई सेंट्रलवरून जी त्यांची ट्रेन जाणार होती त्या गाडीचं नाव होतं पश्चिम एक्सप्रेस. ही गाडी कटराला नाही जात, त्यांच्या आयटिनरीचा पार्ट होता. ट्रिपची जी आयटिनरी होती चिन्मय ट्रॅव्हल्स थ्रू ऑर्गनाईज केलेली ट्रिप होती पूर्ण. तर ते फर्स्ट मुंबई सेंट्रलवरून अमृतसरला जाणार होते, गोल्डन टेम्पल, जालियनवाला बाग, अशा काही गोष्टी बघायला. मम्मीचा फीडबॅक ॲक्च्युली की थँक्स चिन्मय टूर्स, तुम्ही खूप छान ऑर्गनाईज केलं. सो नेक्स्ट ट्रिपसाठी मी स्वतः एक्साइटेड आहे बिकॉज सुनने में आया है कि आप लोग केदारनाथ जा रहे हो, और केदारनाथ तो हम पहले से एक्साइटेड है. एनिवेज दिस इज नॉट अ पार्ट ऑफ व्हिडिओ. बरं, तर मग मुंबई सेंट्रलला गेलो आणि मुंबई सेंट्रलवरून पश्चिम एक्सप्रेस मम्मी आणि चिव बाय ट्रेन अमृतसरला जाणार होते. आणि मुंबईला जाण्याचं कारण आपल्याला ड्रॉप करायचं आहे. सो मग आम्ही आतिशसोबत तिथे गेलो. ट्रिपला जे जाणार होते ते होते आमची शुभांगी आत्या, अश्विनी आत्या, आमची मम्मी आणि चिवताई. असे 4 जण मेंबर जे होते ते तिकडं जाणार होते. आणि शुभांगी आत्याची मम्मीसुद्धा होते. त्या आता एकच नंबर काकू आहे, एकच नंबर. म्हणजे ना राहावं होतं तसं, एन्जॉय करावं होतं तसं. आग लगी बस्ती में आपण आपली मस्ती में, पास संपलं विषय. सो तर ते एक होतं. ह्या लोकांना आपण पश्चिम एक्सप्रेस थ्रू बसवून दिलं आणि ते तिथून त्यांची ट्रेन निघाल्याच्या नंतर मी, पप्पा, आतिश, माझी बायको अशा आम्ही 4 जणं आणि शुभम आहे नाण्या, मेरी जान नाण्या, आम्ही तिथून चर्चगेटला आलो. मुंबई सेंट्रलवरून चर्चगेटची ट्रेन पकडली आणि चर्चगेटला आलो. तिकडं जाता आम्ही वानखेडे बघितलं, वानखेडेचा व्ह्यू बघितला जवळून. एक दिवस मॅच बघायची हरते, त्यांना मॅच बघायची तर मुंबई चेन्नईचीच बघायची आहे आणि होप्स धोनी रिटायर व्हायच्या अगोदरच. तर मग वानखेडेचा व्ह्यू बघत आम्ही चर्चगेटला पोहोचलो. चर्चगेटला उतरल्याच्या नंतर आम्ही CST VTला जाणार होतो, CSTला जाणार होतो. पण त्याच्या अगोदर आतिशने रिकमेंड केल्यामुळं आम्ही चालत अगेन द व्हेरी प्रेशियस प्लेस मरीन ड्राईव्ह ऑफ मुंबई. तर मरीन ड्राईव्हला आम्ही गेलो, मरीन ड्राईव्हला बसलो आणि तिथं तर असले भारी भारी फोटो काढले की जे काढताना मम्मी आणि चिव नव्हते. आतिशमुळं आम्ही तिथं गेलो. मस्तपैकी समुद्र, अशी हवा, शांतता नाही म्हणता येणार. मागच रोड आहे, समोर समुद्राच्या पाण्याचा कंटिन्यू आवाज येत असतो. त्यानंतर तिथे ते असे सिमेंटचे, कॉन्क्रीटचे मोठे टाकलेले ब्लॉक्स टाकलेले आहेत ते दिसतात. आणि तिथे गेल्याच्या नंतर लक्षात आलं की भाई समंदर के पास बहुत राज आहे. लोक येतात, तिथं बसतात, बोलतात, एकटं असलं तरी जातात, कपल असलं तरी जातात आणि मस्त तिथं थोडंफार फोटोशूट केल्याच्या नंतर आम्ही मग परत बॅक टू VT. यार VT काय म्हणतो मी, व्हिक्टोरिया टर्मिनस हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचं अगोदरचं नाव होतं जेव्हा इंग्रजांनी ते बांधलं.
तर अजूनही काही लोक व्हीटी म्हणतात आणि त्यामुळे चुकून कदाचित माझ्याकडून ते निघतंय सारखं व्हीटी व्हीटी व्हीटी. दिस इज छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस. सो मग ते व्हीटीला गेलो, CSTला गेलो. CSTला गेल्याच्या नंतर आतिश तिथून घरी गेला, त्याचा तो सेपरेट. आणि आम्ही ठाण्याला जाणार नव्हतो, आम्ही तिकडनं डायरेक्ट पुण्याला येणार होतो. तर मग असं नाही, सुपरफास्टचं तिकीट काढलं होतं 4 जणांचं. गेलो. त्याच्यानंतर मग तिकडं आमच्या टाईममध्ये कोणार्क एक्सप्रेस गाडी येणार होती. कोणार्क एक्सप्रेसमध्ये आम्ही जनरलमध्ये बसून पुण्याला आलो. सो मग दिस इज हाऊ वी डिड द ट्रिप. नाव द मेजर अंडरलाईन पार्ट ऑफ द व्हिडिओ, सगळ्यात मेन म्हणजे आत्या, तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर आतिशने जो काही आम्हाला ऑल ओव्हर द ट्रिप, अक्रॉस द ट्रिप गायडन्स दिला, एन्जॉय केलं, हे खूप आवडलं. आमच्या आत्याची फॅमिली खूप छान आहे आमच्या आत्याची फॅमिली. सगळेजण मस्तपैकी एन्जॉय करतात. आणि मुलं असं चांगली मोठी झाली. अर्थात जसं मी मोठा झालो, माझं तर लग्न पण झालं यार, तुम्हाला माहिती आहे. तर मग आत्याची मुलं, त्यांची फॅमिली ऑल ओव्हर, ब्रिलियंट फॅमिली, खूप छान, खूप भारी वाटतं तिकडे गेल्याच्या नंतर. अक्षरशः आम्हाला 2 रात्री पुरल्या नाहीत. तर मग आहे लवकरच नवीन एक प्लॅन होणार आहे, त्यावेळेस मग आपल्याला सगळी मुलं भेटतीलच एकत्र. मग त्यावेळेस आपण वेगळा एन्जॉय करू. हा होता आपला व्हिडिओ. सो दिस इज काइंड ऑफ फॅमिली ब्लॉग आपण आता इथं संपवतोय. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर तुम्हाला असं वाटत असेल कोणाला बघायला हवा तर मग त्यांच्याकडे शेअर करा. आणि नवीन लोकांना सबस्क्राईब करा. ठीक आहे, सबस्क्राईब केलं तर तुम्हाला असे मस्त व्हिडिओ बघायला भेटतील. सो थँक्स फॉर मेकिंग मी पार्ट ऑफ अ डे. आय विल सी यू सून नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय, टेक केअर, खुदा हाफिज, लिव्ह अ लाईफ, लिव्ह अ ड्रीम. बूम.